यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम् अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजामि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. सर नमस्कार. नमस्कार. आज आमी एका सिरियस मुद्द्याचेर एक्चुअली उलोवपाचें आसा, म्हटल्यार एक बारीकसो पॉडकास्ट करपाचो आसा जे बांगलादेशाक चल्ला. एक्चुअली खूब रॉंग आसा आनी सुरवातेकूच म्हाका हेल्लें की आमी म्हटलें न्यूज चॅनल न्हू, आमचो एक्चुअली पॉडकास्ट चॅनल आहा, पण आमी हो कित्याक करया टॉपीक न्यूज चॅनलान करपाक जाय, हांवें थोडे येयलो. मागीर म्हटलें की ना, कितें जाता पळय तें रॉंग जाता, तेज्या खातीर करपाक जाय. ते आमची कोण भाव भयणां आसात तेंच्या खातीर करपाक जाय. सो एक्चुअली समजून सर सुरवातेकूच समजून घेवपाक जाय की एक्चुअली आसा कितें एक्चुअली इश्यू हो, म्हणजे कित्याक न्यूजार जो हायपर जाता तितलो हायपर आसा काय जाला एक्चुअली कितें, सुरवातेकूच समजून घेवपाक जाय. हे बांगलादेशान ऍक्च्युली सुरवात हालींच्या काळान जे कितें उठाव जाले हाली रिसंट तातूंत स्टुडंट्स आंदोलन म्हणून हे सुरवात केली. आरक्षणा विरोधात आंदोलन म्हणून सुरवात जाली. सुरवात दाखयतना अशीच आसली, सरळ सादी सोपे अशें सगळें आंदोलन चल्लां आनी सरकार विरोधान जनता उठाव करता. मागीर हळूहळू लश्करी कारवाई हे ते सगळे प्रयत्न थंय जाल्या नंतरूय मोठे आंदोलन सुरू जाले. आनी आज आमी जे पळयता की शेवटी थंयची जी हे आसा पंतप्रधान तिका शेख हसिना तिका थंय भायर सरचें पडलें. सो परिस्थिती जेन्ना अशी जाता तेन्ना थंय एक्चुअली कोणाचेच कंट्रोल ना अशें जालें, कारण गव्हर्मेंट एक्झिस्ट ना. त्या परिस्थितीन कितें घडपाक लागलें हाचे फाटल्यान जे अनेक फावटी घडलां. आयज हे आमकां दिसता पूण हे पयलीं जाल्लें आसा. तशेंच थंय हिंदूंक टार्गेट केले. जेन्ना जेन्ना हे अशे प्रकार सुरू जाले एक्चुअली तांच्यांनी नवीन गव्हर्मेंट बसूंक जाय आसलें आनी परत कितें आसा तें सुरळीत करून घेवपाचें, जर तो उठाव जो आसा पीसफूल आसा, शांततेन आसा जाल्यार. पूण आयज तशें जाताना दिसना. इवन थंयचे कलाकार आसात, आमचे थंयचे क्रिकेटर आसात, क्रिकेट खेळपी ते हिंदू आर्टिस्ट आसा. व्हिडिओ सगळ्यांनी पळयला, खूब डिटेलान हांव वचना कित्याक प्रत्येक गोष्टीची म्हायती आतां लोकांक सोशल मिडियाचेर मेळटा. सो एक्चुअली जे कितें घडटा पळय हे आतांचे फॅक्ट आसा, आतां फक्त आमकां एक सोशल मिडियार मेळटा. 1971 जेन्ना बांगलादेश निर्माण जालो, ईस्ट पाकिस्तानांतल्यान बांगलादेश तयार जालो, तेन्ना हीच परिस्थिती आसली. सुरवातीच्या काळान जो उठाव जालो त्या काळान 30 लाख पेक्षा हिंदूंक टार्गेट जाले. 30 लाख. सो इट इज टू बी कन्सिडर्ड एज अ हिंदू जिनोसाइड ओवर अ पिरियड. हे पयलीं पासून काही फॅक्ट्स अँड फिगर्स दिसता आमकां दिसता की हे आज जे घडलां 2016 सुद्धा अशे काही टार्गेट्स आनी फिगर आमचे कडेन आसा. तातूंतल्यान व्हडल्या प्रमाणान अशे अनेक घटना हातूंतल्यान अटॅक करून गेल्ले आसा. आतां हे सांगपाचे फिगर म्हटल्यार त्या टायमार 66 हाऊसेस वेर बर्न डावन and 24 peoples were actually killed and all that. So अशे अनेक जाग्यार 49 टेम्पल्स डिस्ट्रॉय जाल्ले आमकां मेळटा. खूब व्हडले फिगर हे फिगर म्हणच्या पेक्षा हातूंत टार्गेट कसो आसा ते आमी बारीक पळयलेले. अकॉर्डिंग टू द ऑफिशियल सेन्सस 1951 थंय 22% आमचे हिंदू आसले. 1991 15% ओन्ली 15%चेर आयले. 2011 8.5%. फ्रॉम 22% 8.5% आणि आजच्या डेटीक लेस दॅन 8%. हो फिगर तुम्ही चिंता की फ्रॉम 22% 8% कमी जाता जाल्यार हाका हिंदू जिनोसाइड म्हणचे नाल्यार कितें म्हणटले. स्ट्रॅटेजी आसा, ताचे फाटल्यान अटॅक केलो वता, सिस्टमॅटिकली सोंपयले वता. सो हो प्लॅन्ड अटॅक आसा. खंयचे तरी एब्रप्टली जाल्ल्यो ह्यो गोष्टी ना आसा, कारण हाका टार्गेट केल्ले आसा, ठरयल्लें आसा. जेन्ना जेन्ना ह्यो घटना घडटा, कितेंय चान्स मेळटा तेन्ना हिंदूंचेर अटॅक करप, हिंदूंचें पॉप्युलेशन कमी करप. वेरेज थंय मुस्लीम पॉप्युलेशन जें आसा 1951 विच वॉज 76%, नाव इट इज ऑलमोस्ट 91%. अरे बाबा. सो इतले चेंजीस हे सगळे 15-16% एक तर तांकां फोर्स करून कन्वर्ट केला, मारले, वा तांकां काही जण जे आसा ते भारत देशान स्थलांतरीत जाले, आमच्या देशान आयल्या. प्लस थंयच्यान घुसखोरी हांगा चालू आसा. सो एका दृश्टीन ही जेन्ना जेन्ना थंय एनआरकी जाता तेन्ना हो प्रॉब्लेम येताच.
आणि एक महत्वाचो मुद्दो आमी त्या हातून पळयत जाल्यार बांगलादेशाचे जे शेख मुजीबुर रेहमान हो तांचो फावंडर. आता हो फावंडर ताणे बांगलादेश जावचो म्हणून आंदोलन केले. तातूंतल्यान यश येवन ईस्ट पाकिस्तान हे वेस्ट पाकिस्ताना पासून जे आसा आयज जे पाकिस्तान आसा, जेन्ना 1947 दोन पार्ट्स तयार जाल्ले, ताचे पासून सेपरेट जाले. त्या व्यक्तीचे पुतळे आयज फोडले वता. त्या मनशाची ही एक्चुअली चली शेख हसीना. ती सुद्धा एक्चुअली वाचली तेन्ना. कारण 1971 बांगलादेशाची निर्मिती जाली आणि 1975 अचानक एका रातीन ताचे फूल कुटुंब जे आसा, शेख मुजीर रेहमान, ताचे फूल कुटुंबाक मारले गेले एका रातीन. कशे मारले, कोणे मारले, हे सगळे प्रकारच वेगळे आणि तातून पाकिस्तानचो हात आसा अशें त्या वेळार सगळे हे जाल्ले. आणि आज आमकां दिसता की ती शेख हसीना जी तेन्ना आनी खंय तरी शिकपाक आसली आनी कितें आसली, त्यामुळे ती वाचली. ती त्यानंतर फुडें बांगलादेशान गेली. फुडें तिणी सत्ता स्थापन केली. मदल्या काळान मिलिटरी राज्य आसलें. सो सगळे मिलिटरी राजवटीनूच तांची सत्ता सगळी चालू आसा. सो एका सायडीन आयज डेमोक्रेसी थोडीशी जाग्यार येताली. खंय तरी बांगलादेश वयर थोडोसो वेगवेगळ्या इंडस्ट्रीज बी डेव्हलप जावपाक लागलो. तो सगळो आतां परत डिस्टर्ब जाल्लो आसा. सो एका सायडीन त्या देशाकूय धोको आसा आणि सेकंड आमच्या दृश्टीन आमी एक हिंदू संघटना किंवा आमचो भारत देश ह्या दृश्टीन जंय बहुसंख्यांक आमी हिंदू आसा, तांच्या दृश्टीन ही धोक्याची घंटा आसा की अशा तरेन टार्गेट केलं. पाकिस्तानानूय जे जालें आयज बांगलादेशानूय चल्लां. सो आमचे बाजूंतल्यान जे देश आमच्याच देशा कडल्यान निर्माण जाले, थंयचे हिंदू पॉप्युलेशन हळू स्ट्रॅटेजिकली सोंपयले वता. सर, तर सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट कितें करपाक शकता हेच्या खातीर? सेंट्रल गव्हर्नमेंटान खूब कितें करपाकूय येता. जशें आमी 1971 सालान पळयल्लें. शेवटी त्या टायमार सरकारान इंटरव्हीन करून लश्करी कारवाय केली आणि त्या टायमाचेर पाकिस्तानाचे जवळ जवळ 1 लाख सैनीक आमच्या मिलिटरीक शरण आयिल्ले. हो इतिहास आसा आनी ताचो आमकांय अभिमान आसा. त्या गोश्टीन आमची आयज ताचे पेक्षा कित्येक पटीन आमची लश्करी पावर आसा. एअर फोर्स आमचो आसा, नेव्ही आसा, सगळे त्या पेक्षा अजुनूय खूब बरे आसा. पूण इतले टुकाची भुमिका घेवचे पेक्षा आमी काही मागण्यो ज्यो सरकारा कडेन हे करता, ताचेर म्हणजे एक बांगलादेशाचो जो हाय कमिशनर आसा ताका पयलीं समन करून ताका हे सगळी गोश्टी संदर्भान इमिडिएटली स्टॉप जावपा खातीर प्रेशरायज करपाक जाय. दॅट इज द फर्स्ट थिंग. सेकंड थिंग म्हणजे आमचे जे हिंदूज आसा तांकां कशें प्रोटेक्ट जातले. आर्मी थंय डायरेक्शन दिवपाक जाय. तांकां लोकेट करून दिवपाक जाय. खंय रेफ्युजी कॅम्प जाय जाल्यार थंय तांकां कॅम्प्स बिम्प्स अरेंज करून दिवपाक जाय. हाचे खातीर गव्हर्नमेंटान थंय जे आतां कार्यकारी कितें जे इंटरीम गव्हर्नमेंट आसा एक्झिस्टींग सध्या, तांचे कडेन उलोवन मिलिटरी कडेन उलोवन हे करपाक लावंक जाय. एक गोश्ट दबाव आयला त्यामुळे खंय तरी ते माफी मागपाक लागल्या, पूण घटना थांबलेल्यो ना. नुकसान जाल्लें आसा. नुकसान भरपाई जावंक जाय. तांकां नुकसान भरपाई फटाफट मेळोवंक जाय. युनो कडेन, युनायटेड नेशना कडेन वचून थंयच्यान डिमांड करपाक जाय की इमिडिएटली एक डेलिगेशन तुमी धाडा. लेट देम गो ओवर देर, सर्वे करा, इन्स्पेक्ट करा. दबाव येतलो. ह्यो कितें चडला घटना हाचे संदर्भान खंय तरी हिंदू लायफ्स मॅटर बरोबर. हो मॅसेज थंय वचूंक जाय की हिंदूंक जर आघात जाले जाल्यार कोणूच पळयना जगान कित्याक कितें. जशें काश्मीरान जालें किंवा आनी खंय खंय जें चल्लां सगळे कडेन. प्रत्येक भागान जेन्ना हिंदूंचेर अत्याचार जाता तेन्ना कोणूच ते आवाज उठयना, ओगी रावता. अशें नेगेटीव जें कितें ओवरऑल युनो बद्दलूय इमेज जालें. युनोनूय फुडें सरपाक जाय आनी थंय येवन युनायटेड नेशनान हाचेर इंटरव्हीन करचें. आनी हाचे फुडें वचून आमी गव्हर्नमेंटा कडेन हे मागता की आतां सीएए जे आसा, सीएचे अंडर जे आमचे भितर हिंदूज येतात, अत्याचार जाल्ले आसा हांगा आसा, तांकां सीएच्या अंडर सिटीजनशीप हे ते सगळो विचार इमिडिएटली करपाक जाय. आनी एक धोको आमकां ह्या सगळ्या हातून संभवता म्हणजे बांगलादेशाच्यान जे येतात ते घुसखोर. 5 करोड पेक्षा जास्त घुसखोर काही वर्षां पयलीं डिक्लेअर केल्ले. हायकोर्टान पर्यंत, सुप्रीम कोर्ट पर्यंत हे फिगर डिक्लेअर जाल्ले. सो ह्या फिगरांतल्यान आमी विचार करूंक जाय. जर
इतले हे आसा जाल्यार NRCचे कित्याक लागू करची न्ही आमच्या देशान. कारण हे लोक हांगा रावता, तांकां अशे जी न्यूज येता हांगा आमी पळयता की तांचे कडेन आधार कार्ड्स मेळटात, तांकां रेशन कार्ड मेळटा, ते हांगासले नागरीक जाता फाल्यां. हांगा घुसखोर येवन हांगा नागरिकत्व करून जे आयज अनरेस्ट बांगलादेशान केला ते फाल्यां हांगाय कित्याक करचे ना ते. दे मस्ट बी प्लॅनिंग ऑर तांचे तकलेन फाल्यां येवं शकता. सो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सो अशे मेजर्स जर स्ट्रिक्ट घेतले, कारण हांगा अशे काही काळ आसता जशे आमी मेडिकल सायन्सान सुद्दां म्हणटा की एक टायम येता की तुमकां स्ट्रिक्ट सर्जरी करचीच पडटा. कितलेय तुमी मेडिकल उपाय करून जेन्ना ते सोंपना उपाय, जाल्यार पार्ट समजा आमचो गँग्रीन जाल्लो आसा ताका कापून उडोवचो पडटा. सो हांगा सुद्दां अशे तरेचेर जर एक्शन गव्हर्मेंट घेत जाल्यार ते म्हत्वाचें आसा. हो गोश्ट एक्चुअली आमी शांत आनी थंडपणे सांगता तितले थंय ना आसा परिस्थिती. खरेंच ते पळयत जाल्यार प्रत्येकाच्या मनान कुचंबळ जाता, प्रत्येकाक टेन्शन येता, प्रत्येकाक दिसता हें कितें चल्लां. जे कोण मानवतेचो विशय उलयता, मानवता हो आमचो धर्म आसा म्हणटा, ते सुद्दां आयज ओगे आसा. सेक्युलर म्हणून जे लोक आमचे भितर आसात, लिबरल म्हणून लोक आसात, जांच्यांनी खूब हाचेर आवाज उठयलो. म्हणजे सिमिलरली 30th मे ऑर समथींग देर वॉज वन हे हाचेर सोशल मिडियाचेर एक व्हडले मोहीम काडलेली तांच्यांनी ट्रेंडिंग ऑल आयज ऑन रफा एंड ऑल दॅट हाचे बद्दल आमचे हांगा इज्रायलाचे आनी पॅलेस्टिनच्या संदर्भात. पूण आयज नोबडी इज सेइंग ऑल आयज ऑन बांगलादेश. वाय? हांगा तुमकां दिसना की बाबा हे आमचेच मानवता बी सगळी सोंपली कित्याक ते हिंदू आसात. ही एक गंभीर गोश्ट आमकां ह्या माध्यमांतल्यान सांगपाची आसा की ही सगळे मानवतेक काळिमा फासणाऱ्यो ह्यो घटना आसात. कारण अशें जर टार्गेटींग जावंक लागलें विशिश्ट समाजा कडल्यान, हिंदू समाजाक, जाल्यार सगळीच कडेन अनरेस्ट जातली. आनी आमचे हिंदू समाजाचें जर कॉन्ट्रिब्युशन वर्ल्डान पळयत जाल्यार स्वामी विवेकानंदांनी दाखोवन दिलां. ते स्पेशल आमकां सांगपाची गरज ना. आमी जगाक दाखयलां की वी से दॅट ऑल अवर ब्रदर्स एंड सिस्टर्स. आनी तांच्या त्या विचारानूच लाखोनी लोक प्रभावीत जाले हे तेन्नाचें सत्य आसा. सो तितले स्ट्रेंथ आमच्या विचारांनी आसा, आमचे कडेन तत्वज्ञानूय आसा. फक्त आमी शांत आसा हाचो अर्थ आमकां प्रत्येक जाण उठतलो आनी चिरडटलो हें जावंक शकना. म्हटल्यार आतां एक वेळ म्हाकाय दिसता की मागीर हत्यार उखल्लेलो सुद्दां बरो एक टायमार की आमच्या कडेन ते व्हडले येयल्ले आहात. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशे दोन्ही गोष्टी आमकां जशे भगवान श्री कृष्णान सांगला किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची उदाहरणां आसात. जेन्ना जेन्ना अशे दहशतवाद माजता, आतंकवाद माजता तेन्ना अफजल खानाक कसो सोंपोवपाचो, कितें करपाचें, कशा तरेन वाग नखांचो वापर करचो, हे सगळे इतिहास आमचे कडेन आसा. आनी वेळ प्रसंगी हिंदूंनी ताचे नुसार कृती केल्ली आसा. आनी आमकां हाचेरय बी 100% विश्वास आसा. भगवंतान आमकां सांगून दवरला की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजामि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ईश्वर त्या त्या क्षणाक थंय ते कार्य करतलोच. पूण प्रत्येकाचें आपलेंय कर्तव्य आसा. आमकां दिसता जेन्ना हें कितें घडटा, रस्त्यार उतरा, शांततेन प्रोटेस्ट करा, ह्याची निदर्शनां करा, निशेध करा. कारण आयज म्हाका फाल्यां तुका, पुढच्या स्टेक मागचा शहाणा, हे गोश्टी आमी समजूंक जाय. आमकां खंय कितें करपाचें हें सगळें ज्ञान मार्गदर्शन आमच्या इतिहासानूय आसा, आमच्या शास्त्रानूय आसा. फक्त कृती करपाची गरज आसा. आमी अशें म्हणना की उखल्ली जीप लायली ताळ्यार. ना, वेवस्थीत प्रत्येक गोश्ट आमी करूं शकता. आयज जे जे कितें आसा ते स्ट्रॅटेजीन आमी वचया, लोकां कडेन प्रत्येका कडेन मागणी करता की तुमी हांगा उगी राव नाका तशा गोश्टी. एक्चुअली पब्लिकान एक पब्लिकान एक्चुअली कशें वचपाक जाय किंवा कसो हो समजून घेवपाक जाय मुद्दो. पब्लिकान पयलींच हांवें सांगलें की पब्लिकान हो समजूंक जाय की जेन्ना खंय तरी ह्यो घटना घडटा जाल्यार ती फाल्यां म्हाजेरूय हाचो पडसाद कितें जावंक शकता. जेन्ना डेमोग्राफी चेंज जाता तेन्ना कितें कितें बदल जावंक शकता. जेन्ना लोकसंख्या बदलता तेन्ना कितें कितें बदलूंक शकता. आतां गोव्यानूच गोंयच्या लोकांनी विचार करूंक जाय जाल्यार हांगासर रोहिंग्याच्या समर्थनान 3 रॅली जाल्यात. कित्याक कितें गरज आसली? 3 रॅली रोहिंग्याच्या सपोर्टान.
आनी आयज बांगलादेशान हिंदूंचेर अत्याचार जाता तेन्ना कितें चल्लां? कितले रॅली आयले? कोण ताचो प्रोटेस्ट करता? गोव्याच्या संदर्भात जी कितें आमी डेमोग्राफी आसा म्हणटा आनी हांगा ज्यो कितें घटना घडटा दे आर कॉन्ट्रास्टिंग. अशें कित्याक दिसता तर हांगासर हे सगळे जाण रोहिंग्याक सपोर्ट करता. हांगा बांगलादेशीच्या विरोधात आतांच काही आमी प्रोटेस्ट केले, काही आंदोलनां जाली, पूण मोजकेच न्ही, प्रत्येक ठिकाणी आपण उबे रावन हाचे निशेध करतात. त्याच बरोबर श्रावण मास आसा. श्रावण मासान प्रत्येक देवळान सगळे जाण जमतात. भजन, कीर्तन, उत्सव हे सगळे बरोबर आसा. 100 वर्सां पयलीं 1924 आमी विचार करया, बांगलादेश, पाकिस्तान हांगासरूय लोक अशीच भजनां बी सगळे करताले. व्यवस्थित आसलें. पूण आयज 100 वर्सां नंतर काय उरूंक ना. सो ह्या 100 इयर्सांचो जर अभ्यास केलो जाल्यार आमकां लक्षांत येतलें ह्यो घडामोडी जर आमी गांभीर्यान घेना जाल्यार आमकां आनी 25 वर्सां नंतर 50 वर्सां नंतर कितें परिस्थिती आसतली जेन्ना डेमोग्राफिकल चेंज जाता. भारत देशानूय हांगासरूय डेमोग्राफी प्रचंड बदलत आसा. लोकसंख्या नियंत्रण कायद्याची आयज गरज आसा, आवश्यकता आसा. मोठ्या प्रमाणात हे बदलूय जात आसा. गोव्यानूय बदल जातात. आणि असे बदल जाल्या नंतर ताचे वोट बँक म्हणून वापर करून पॉलिटिकली दृश्ट्या हांव सांगिना, पूण हे वोट बँक ही धार्मीक दृश्ट्या करून ताचो दबाव हाडून आपणाक जायत्यो गोश्टी करून घेतले वता. आणि हांगा जी मेजॉरिटी आमी विस्कळीत आसा ते त्यामुळे खंय तरी सोंपता. मेजॉरिटी आसा म्हणून आमी ओगी रावच्या पेक्षा आमी एकत्रीत येवंक जाय. दुसऱ्यांक मारपा खातीर न्ही, आपल्या रक्षणा खातीर. आयज बांगलादेशांतले चिटगांव आनी काही भागांनी 7 लाख हिंदू एकत्रीत आयले. कित्याक आयले? तेन्ना तांकां जात, पात, संप्रदाय, भाशा काय लागना. भाशे खातीर झगडी करया आमी, जाती खातीर झगडी करया, संप्रदाया खातीर झगडी करया. हांव अमूक संप्रदाय, हांव अमूक जातीचो. काय उरूंक ना तांचे, कारण तांकां हिंदू म्हणून टार्गेट केलो वता. हिंदू म्हणून तांकां एक येवचेच पडले. हो बोध जर आमी ह्या घटनेंतल्यान घेना आनी सादूर जायना. सो सगळ्यान व्हडलो बोध हो आसा की आमी बाकी जिवनान कितेंय सगळे वेरायटी घेवन आसतले तरी हिंदू म्हणून आमी एक येवप हे गरजेचें आसा. कारण वेन यू आर अटॅक्ड अँड टार्गेट अँड देर आर सो मेनी जिनोसाइड्स गोईंग ऑन. हांवें तुमकां डिटेलूच सांगल्या, ही फक्त बांगलादेशांतली. पाकिस्तानानूय आसा, अनेक ठिकाणी अशेंच सोंपयले. अफगाणिस्तानानूय हिंदू आसले. स्लोली सोंपयत वताले. आमचे खातीर कितें म्हणून त्या दिसा एक स्वामीजी आसा तांच्यांनी प्रश्न काडलो, बांग्लादेश का हिंदू आज भाग के हिंदुस्तान में आ रहा है, कल हिंदुस्तान का हिंदू किधर भाग के जाएगा? अरेबियन सी, बांगला उपसागर काय हिंद महासागर हातूंत आमी शेवटी उडयो मारपाच्यो, कारण आमचे कडेन दुसरो पर्याय नासतलो न्ही. सो आजूच सादूर जावप हे म्हाजे सगळ्यां कडेन मागणी आसा की ह्या माध्यमांतल्यान सगळ्यांनी चिंतचें की एकत्रीत येवप गरजेचें आसा. मंदिरां जीं आसा आमची हे मुख्य स्थान आसा अशा जागृतीचें, आनी ते तांणी ते करचें. कारण मंदिरांतल्यान ही भुमिका उत्सव आनी हांचे खातीर फक्त मंदिर न्ही, मंदिर हे आमचे धर्मजागृतीचें स्थान आसा. मंदिरांनी एकवट या, मंदिरांनी जागृती करा, मंदिरांनी लोकांक शिकया की कितें करपाचें, कशें करपाचें. आपल्या एकामेकाचे धर्म बंधुत्व जाणून प्रत्येक कृती करा. संघटन उभारणी आणि दुसरे एक भाग, अनेक हिंदुत्वादी संघटना आयज कार्य करतात. भरपूर संघटना आसात. गोव्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्सव साजरे करपी अनेक संघटना आसात. जे हिंदू हांगा खंयच जोडलेले ना, तांच्यांनी जोडचे हातून. खंयच्याय संघटने कडेन जोडा, पूण स्टे युनायटेड, स्टे कनेक्टेड. एकटे राव नाकात. एकटे रावल्यार हीच परिस्थिती येता जी बांगलादेशान येता. हे हातूंतल्यान शिकपाचें. एकला चलो रे हे गाणें त्या काळान सोंपलें. आतां आमी सब एक चलो रे. आमी एकटे रावन कांयच करूं शकना, कारण वेन यू आर अटॅक्ड बाय अ मॉब, द इंडिविज्युअल कॅनॉट फायट. सो यू नीड ग्रुप अँड मॉब टू काउंटर इट. दॅट इज द स्ट्रॅटेजी. पुलीस प्रशासन यंत्रणा आज थंय आसली बांगलादेशान. खंय कोणाचें प्रोटेक्शन जालें? ग्रुप नाशिल्ले. ग्रुप नाशिल्ले ते सोंपलें. आयज कोणाक प्रोटेक्शन जालें? 7 लाख हिंदू एकत्रीत आयले, दे फील प्रोटेक्टेड. एकटो एकटो रावलो, सोंपलें न्ही. 7 लाख हिंदू जेन्ना एकत्रीत बांगलादेशान सुद्दां उबे रावले
तांचेर दबाव आयलो, तांकां माफी मागची पडली. सो हिंदुस्थानांत तर आमी 100 करोडच्या आसपास आसा. बरोबर. आमी इतले आसून सुद्दां आमी स्वताक दुबळे, कमजोर समजूंक जायना. आमी ज्या ज्या देवतांची उपासना करता, जी जी देवी आमच्या फाटल्यान आसा, आदी माया, आदी शक्ती आमकां शक्ती दिता. तिची शक्ती आमचे भितर आसा न्ही. आमी स्वताक कमजोर आनी दुबळे कितें म्हणपाचें? जे स्वामीजी सांगता की इफ यू कन्सिडर युअरसेल्फ वीक, यू विल बिकम वीक. इफ यू कन्सिडर युअरसेल्फ एज स्ट्रॉंग, यू विल बिकम स्ट्रॉंग. आपणाक आमीच कमजोर समजपाक लागल्या, आमीच कमी आसा म्हणपाक लागल्या, म्हणून ही परिस्थिती आयल्या. ती परिस्थितीत इतले सगळे पळोवन भियोन वचपाची गरज ना. परत एकदा सांगता, हातूंतल्यान शिकून सादूर जावपाक जाय. बरोबर. जर आमी पॅनीक जाले जाल्यार वी मे बी इन अ मीन्स मेजॉरिटी स्टील वी विल बी अटॅक्ड. आता इतल्या ग्रुपान रावप, संघटीत रावप, हेच एक सोल्युशन आसा. स्ट्रॅटेजी व्यवस्थित दुसऱ्यांचेर अटॅक करच्या पेक्षा स्वता संघटीत जाय. आत्मरक्षणाचे धडे घ्या. स्वताचे रक्षण स्वता कशें करचें हें शिकयात. खास करून आमचे महिला जे आसा तांकां टार्गेट केले वता. ह्या वेळार सगळे पयले आमी बांगलादेशान तांचेर कशे अत्याचार जाल्या, तांचेर कितले अटॅक जाला, महिलांची अब्रू लुटली गेली, हे सगळे इतिहास आसा. हो पयली पासूनचो इतिहास आसा. राणी पद्मिनी पासून सगळे 16,000 स्त्रियांनी थंय जोहर केला. सो हे खबर आसतना आमी महिलांक, सगळ्यांक, भुरग्यांक सादूर करप फुडल्या पिळगेक की बाबा बी रेडी, अशें अशें जावं शकता. बेठेच आमी जावचें ना म्हणून खोटे विश्वान कित्याक रावपाचें. सेक्युलरिझम डजंट मीन डबल स्टँडर्ड. आनी आमकां सेक्युलरिझम शिकोवपाची कांयच गरज ना. हिंदूक आमचें तें मुळानूच आसा. आमी सगळ्यांक विश्वाची म्हाजें कुटुंब म्हणटा. सर्व धर्म समभाव बी सगळे आमी जाणा. पूण श्री कृष्णान आमकां हें सांगलां, जें हांव थोडक्यान सांगता, की जेन्ना महाभारतांत कर्णाचें चाक रुजता आनी चाक रुजलेलें आसतना कर्ण आपणाक मारूं नाका म्हणटा आनी तो अधर्म जाता, म्हाका मारपाचो ना, अधर्म जातलो म्हणून. तेन्ना श्री कृष्ण अर्जुनाक सांगता की हो जो मनुश्य आसा, आयज तूं तो कर्ण महारथी कितेंय म्हण, ताचे फाटल्यान कितेंय वलय तयार कर, पूण जेन्ना भर सभेन द्रौपदीचें वस्त्रहरण जाता तेन्ना तो अधर्म ताणें थांबोवंक ना. तेन्ना ताणें अधर्माचीच साथ दिली. अभिमन्यूची जेन्ना हत्या जाली, इतले व्हडले वध केलो ताचो, सगळे मोठे रथी महारथींनी मेळून त्या भुरग्याचो, तेन्नाय ताणें साथ दिल्या ह्या प्रकरणाची. थंय अधर्म जाता नाका म्हणून ताणें सांगूंक ना. पूण स्वताच्या जिवाचो प्रश्न आयलो जेन्ना जो अधर्म म्हणटा, जाल्यार थंय धर्मरक्षणा खातीर अधर्मान अशा व्यक्तीचो नाश केलो तरी कांयच फरक पडना. कारण कायदो केन्ना लागू जाता जेन्ना समोरचो कायदो वापरता. समोरचो सगळे बेकायदेशीर करता करता आनी तुका सांगता कायदेशीर वाग म्हणून, रॉंग ते. कितें गरज आसा? कारण हांगा सगळे जाण बेकायदेशीर वागून तुजेर दबाव घालून तुका चिडूंक सोदता. तेन्ना कायद्याच्या स्थापने खातीर तांकां तांच्याच मार्गान उत्तर दिवप हें भगवान श्री कृष्णान सांगलां. आनी तें कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचो वध करतना करून दाखयला. कशा तरेन त्या शत्रूचो नायनाट करप, शाहिस्तेखानाक कशे तरेन सोंपोवप, मिनिमम एनर्जी मॅक्झिमम रिजल्ट. आनी आमी हे शिकले जाल्यार आमकां आनी कांयच गरज ना. सादूर जायत, स्वताचो वेव्हार कोणा कडेन दवरपाचो, सणा उत्सवाक कोणा कडेन वेव्हार करचो, कोणा कडेन खरेदी विक्री करची, कोणाशी संपर्क दवरचो, ह्या सगळ्या प्रकरणांतल्यान आमी शिकूंक जाय. कळपाक जाय आयज गोंयान बाबा सायडीक कोण कामाक येता, कामगार येता, तो खंयचो आसा, रोहिंग्या आसा, बांगलादेशी आसा, झारखंड आसा, विचारा. इतले बोळे जावं नाका, हाडलो काम केलो मजानी केले. पदेर कोण आयलो पाव दिवन गेलो, तो खंयच्यान आयला, कितें आयला, विचारा न्ही ताका. इतली जागृताय जर आमी दाखोवंक शकना, म्हाका पाव मेळ्ळे काय जाले डेलीचे घरा कडेन, म्हाका भाजी मेळ्ळी काय जाली, अशें ना. हो कोण हाडटा, खंयच्यान हाडटा, कितें ताचें, कितें नेटवर्क आसा, म्हायती काडा. ही भेटपाची आमचे कडेन क्षमता सोपी आसा, फक्त आमी ती काडिनात म्हायती, आमी बेफिकीर जाले. बारीक बारीक गजालींचेर आमी पळयत जाल्यार आमी खूब अजागरूक जातले. 100% बारीक गजालीनूच आसात. स्वामी विवेकानंद म्हणटात की व्हडले व्हडले गजाली जग बदलना, बारीक बारीक गजालीनूच जग बदलता. बारीक बारीक गोश्टींनी आमचे जाणटे पळय बारीक बारीक गोश्टी सांबाळून दवरताले, बारीक बारीक गोश्टीं कडेन लक्ष दिताले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रांत बरयल्लें आसा, तांणी पत्र बरोवन धाडलेलें, तातूंत तांणी बरयलां की
तुम्ही न्हिदतना तुमची जी दिवे पेटयता ताची वात आसा ती पालोवन न्हिदा. सैन्यांक पत्र धाडलां. ती वात जर हुंदरान व्हेली आनी ती व्हरून जर हातून उडयली आमचे कितें तांचे गवत आसता, खाण आसता, ते सगळे हातून उडयले जाल्यार सैन्याचें नुकसान जातलें आनी आमी पराभूत जावंक शकता एका वाती खातीर. बारीक गजाल न्ही. सो ते कितले सादूर आसले. आमी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणटा. ह्यो गोश्टी आमकां आचरणांत हाडपा खातीर काम करूंक जाय आनी एक आसा हे एका दिसान हें काम जावचें ना. बरोबर. एका रातीन एका वातीन ह्यो गोश्टी केन्ना घडटा जेन्ना आमी संघटीत आसता तेन्ना आमी संघटन करपा खातीर रात दीस काम करचें पडटा. आठवड्यांतल्यान 1 वर काडा. 1 वर काडा आपल्या आजूबाजूच्या मंदिरान वचा. भुरग्यांक व्हरा, तांकां व्हरा, आजूबाजूच्या लोकां कडेन परिचय करा, एकामेका कडेन वळख करून घ्या. ही पद्दत बाकीचे इतर धर्मीय वापरतात. वापरिना जाल्यार दाखया कोणें सांगलें. ते वापरतात. तांकां ब्लेम दिवपाचें ना आमी. आमी कित्याक ब्लेम दिवपाचें. तांचे ते करता दॅट इज देयर रिएक्ट. तांचे बरेंच काम करतात. आमी आमच्यान कित्याक करिना. सो लेट अस इम्प्रूव आमचे संघटीतपणा येतलो. फाल्यां आमकां अशे परिस्थिती येवची ना की हे लाखांनी लोक रस्त्यार उतरले जाल्यार सरकाराक सुद्दां ते 4 गोश्टी करच्यो पडटल्यो. बांगलादेशान थंय अटॅक जालो हांगा आझाद मैदानाचेर हजारो लोक जमपाक जाय. खंय जालें जगान जाल्यार ते प्रोटेस्ट करतात. इस्रायलच्या संदर्भान प्रोटेस्ट जालो पॅलेस्टायनच्या विशीं. आमी कित्याक उबी रावता. फ्रांसान कितें जालें जाल्यार हांगा गोंयान सुद्दां प्रोटेस्ट जालो. इस्लामाचेर अटॅक जालो, हें जालें. आमी नेमके ओगी रावन कित्याक हें करता इतले मेजॉरिटीन आसून सुद्दां. शेवट इतलो सांगता की भेदभाव विसरपाचो, एकत्रीत येवपाचें आनी कृतीशील रावपाचें. सरकारान आपल्या स्तराचेर काम करपाचें, तो दबाव हाडपाचो. आमी आमच्या स्तरार हें काम करपाचें की प्रत्येकान बरोबर. एकवट करून हाडपाचो. आतां सर म्हाका शेवटी सांगूंक काय दिसता की आतां जरी लोक जागृत जावपाक जातले काय एक अपेक्षा दवरता. इतलेंच आमी अपेक्षा दवरता की ह्या घटनेंतल्यान लोक सादूर जातले. देव आमकां प्रत्येक हातूंतल्यान दाखयता की सादूर जायात, सादूर जायात, सादूर जायात. पूण तरी जर आमी हातूंत सादूर जायना जाल्यार फुडें जे प्रसंग येतले ताका आमी जबाबदार आसतले. आनी फुडली पिळगी जी आसतली, फुडले भुरगे जे आसा ते फाल्यां ह्या जनरेशनाक ब्लेम करतले. म्हणटकीर तेन्ना तुमच्या हातान आसले तेन्ना तुमी काय करूंक. फुडल्या हांकां आमी गाडी, बंगलो, मोटर, कार सगळे दवरले करून. बांगलादेशानूय आसले सगळे केल्ले, काश्मीरानूय केल्ले सगळे. एका रातीन पळून वचचें पडलें, सोडून वचचें पडटा त्यो वस्तू. जे येदे व्हडले उबारलेले आसता आयुश्याची कमाई म्हज्या भुरग्या खातीर म्हूण हांव करून दवरता, म्हज्या फुडल्या पिडीक म्हणून करून दवरता, सगळे सोडून पळून वचचें पडटा. सो हातूंत समजूंक जाय की सेफ्टी एंड सेक्युरिटी इज फर्स्ट प्रिफरन्स. सेफ्टी सेक्युरिटी ना जाल्यार तुमी कितलोय विकास करा, कितलेय डेव्हलपमेंट करा, कितले स्वताचे भरपूर कमाई करून दवरा, एका क्षणान कोण काडून व्हरूंक शकता. आनी ही सेफ्टी सेक्युरिटी युनायटेड हातूनच येता. स्टे युनायटेड, स्टे सेफ. इवन सर एक सर्वे एक झपटून पयलो याद येयली म्हाका. कोणाची मान सकयल घालून कोण चलता पळय तेजेर पयलीं अटॅक जाता. हय हय. अशें हातूनय शास्त्र आमचें सांगता न्ही. आमच्या हातून एक हे आसा अश्वम नैव गजम नैव अशें म्हणटा की बळी जो आसा पळय तो बळी हाचो दिनात, आमच्या घोड्याचो दिना, हत्तीचो दिना, सिंहाचो तर केन्नाच दिवचे ना. सिंहाचो कोण बळी दिवंक दाखय पळय. पूण बोकडाचो बळी दिता. ते बोकड कशे जर तुमी रावले जाल्यार कापले वतले. सिंहा सारके जगले जाल्यार तुमच्या वाटेक येतना फुडलो मनीस 1000 फावटी विचार करतलो. इतलोच विचार करूंक लावपाक हिंदूंनी जर सुरवात केली जाल्यार तितलोच आमची आपोआप सेफ्टी सेक्युरिटी जातली. हाचे खातीर आमी स्वताक कमी लेखूं नाका. सिंहा सारके आपलें जीवन जगा. आदी माया, आदी शक्ती, भगवती माता, शांतादुर्गा देवी सगळे देव देवता आमच्या फाटल्यान आसात. आनी हीच शक्ती आमी कार्यरत दवरून भगवान श्री कृष्णाचें हांगा स्मरण करता की तोच ह्या काळान सगळ्यांचें रक्षण संरक्षण करो आनी सुबुद्धी देव आनी
जे जे कोण थंय हातून गेल्या तांच्या आत्म्यांक शांती लाभो आणि लवकरात लवकर हाचेर तोडगो निघचो अशेंच आमी ह्या हातूंतल्यान मागता. Yes. देव बरें करूं.